आली 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 तुमची लाडकी यांची आली. खरं सांगते ना, मोमोज तुम्ही बघा, आता बघा कसे दिसतात, अगोदर तुम्ही बघूनच घ्या. हा आपण इथे ऑर्डर केलाय फ्रायमध्ये, चिकन फ्राय असा पेरी पेरी मोमोज, वरतून पूर्ण पेरी पेरी टाकलेला आहे, मेयोनीज टाकलेला आहे आणि त्यांचा एक असा सिक्रेट मसाला आहे तो पण टाकलेला आहे. आता हे काय आहे? ये चिकन बैदा रोटी है. बैदा रोटी चिकन का? हाँ, चिकन मुगलाई पराठा भी बोलते हैं, चिकन मुगलाई पराठा. और ये वाला तवा चिकन एग रोल. तवा चिकन एग रोल. हाँ, और ये ये? चिकन स्टिक है, ये चिकन कटलेस कबाब है. ओके. और सबसे दूसरा टेस्टी क्या है खाने में, वो खा सकते हैं आपके यहाँ का? सभी टेस्टी है. और ओके. चिकन भुना पाव भी मिलता है ओके. सैंडविच बना के. ठीक आहे. ओके गाईस, तुम्ही बघू शकता आता मी इथे मागवलेला आहे दही वडा पापडी चाट आहे हा. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं त्यांनी एकदम भारी असं त्यांना गार्निशिंग करून दिलं आहे. तर आता मी याला टेस्ट पण करणार आहे. हे बघा भरभरून त्यांनी याच्यावरती मस्त शेव, कोथिंबीर आणि अनारचे दाणे वगैरे टाकून दिलेत. तर आता आपण हे ट्राय करतोय मस्त दही वडा पापडी चाट. बघा छान, मला नाव ठेवतो की तू काय ऑर्डर करते, तू बरोबर ऑर्डर करत नाही, पण मी जे ऑर्डर करते ना, जेव्हा ते येतं ना समोर, आंटी बघते तुला. बघू दे ना, जेव्हा येतं ना समोर तेव्हा बोलतो अरे वार यांची जाम भारी ते ऑर्डर केले. काले आणि मोमोज मला आले माहिती आहे माझे मोमोज बनलेत मस्त आणि ते एक नंबर लागणार आहेत. आणि ह्या ना मोमोज व्हॅनमधले मोमोज भारीच लागतात. तुम्हाला याचा ॲड्रेस सांगणार आहे, पण सगळ्यात पहिले आपण मोमोज खाऊन बघूया. हॅलो गाईज, नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी रियांशी. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मला सांगायला खूप जास्त आवडेल की आज मी माझ्या नवऱ्यासोबत आलेली आहे नेरूळला. तर नेरूळमध्ये मी काय काय खाणार आहे आणि काय काय मला चांगलं वाटणार आहे हे मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणारच आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग बघावा लागेल की नेरूळमध्ये मी कुठे खाते, नेरूळमध्ये कुठं काय चांगलं भेटतं ते सर्व. तर चला आपण व्लॉगला स्टार्ट करूया. चला चला हिच्या पार्टी चला, आता खायला देणार आहे मम्मा, आपल्याला खायला देणार आहे. भागो 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 भागो. प्रीती पण आली आमच्यासोबत. आता आपण आलेलो आहोत नेरूळला सेक्टर 15ला. तर सेक्टर 15ची तर तुम्हाला मी सांगते एक फेमस असा अण्णा इडली वडा इथं तुम्ही बघू शकता समोर. बघा तुम्हाला दिसते अशी एक टपरी आहे, पण त्यांच्याकडे जी टेस्ट आहे एक नंबर आहे, खूप भारी आहे. ह्याच्या आधी पण आम्ही खाल्ली होती. तर विचार करा तुमच्यासोबत आज हे पण आम्ही दाखवून घेतो की कुठे चांगलं भेटतं असं मस्त स्वस्त पण आणि टेस्टी पण. तर तुम्हाला आज मी इथं घेऊन आले मस्त अशी अण्णा इडली वडामध्ये. तर तुम्हाला यायचं तुम्ही येऊ शकता सेक्टर 15ला नेरूळला. चला आपण आता ट्राय करूया. परत टेस्ट तीच आहे की चेंज झालं? गॉड यार गाईस, तुम्ही बघू शकता सांबार आणि चटणी बघा किती दिले त्यांनी. काही ठिकाणी सांबार चटणी खूप कमी भेटते, पण इकडे सांबार आणि चटणी अशी भरभरून तुम्हाला भेटते. आणि सोबत मी इथं मिक्स घेतलेलं आहे हे अण्णा इडली वडा. तर इथं मी मिक्स काय घेतलेलं आहे, याच्यामध्ये मेंदू वडा आहे, इडली आहे आणि हा मस्त असं डाळ वडा आहे. आणि तुम्हाला एक सांगते ना, हे सगळं गरम गरम भेटणार आहे तुम्हाला, थंड इथं बिलकुल भेटत नाही. आणि टेस्ट तर मला माहिती आहे कशी आहे, पण आत्ता बघू तीच टेस्ट आहे की नाही. चला सगळ्यात पहिला मी आहे ना चटणी आणि सांबार मिक्स घेते. एकदम गरम आहे. इडली खाऊन बघ. तुम्हाला मी आता मेंदू वडा खाऊन दाखवते. माझं फेवरेट आहे ते इडलीपेक्षा पण. चला भैया और एक चमचा दे दो. कसं आहे? मेंदू वड्याची टेस्ट चांगला गेली तर तुम्हाला हाय तशीच आहे. एकदम सॉफ्ट आहे, वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट आहे आणि परफेक्ट शिजलेला आहे. मला खूप आवडतो. आता मी डाळ वडा पण टेस्ट करते. डाळ वडा मस्त त्यांनी मला असं तोडून दिलं आहे हे बघा. आणि तुम्ही हे मिक्स घेताना फक्त तुम्हाला भेटणार आहे 40 रुपयाला. मिक्स प्लेट घ्या किंवा तुम्ही असं वेगळं सेपरेट मेंदू वडा घेऊ शकता. इथं तुम्हाला त्यांचं मेन्यू कार्ड दिसत असेल बघा. डाळ वडा मेन म्हणजे इडली खाऊन दाखव. तरी तू काय खाशील का? डाळ वडा एकदम सुपर आहे. इडली बघा किती सॉफ्ट आहे बघा, लगेच तुटते, एकदम सॉफ्ट आहे. आपण इडली टेस्ट करूया. चला काय खायचं असेल तर सेक्टर 15ला लागेल तुम्हाला. नक्की खाऊन घेतो लवकर लवकर, म्हणजे मी पण खाणार. आता
आपण आलो मस्तपैकी असं साऊथ इंडियन खाऊन. आता मी तुम्हाला सांगते की इथे चाट कुठं चांगलं भेटतं. तुम्हाला मागे दिसत असेल, आता मी आलेले अश्विन चॅट कॉर्नरमध्ये. तिकडे तुम्हाला बघायला भेटेल की इथं कुठल्या प्रकारचे चॅट भेटतात, ते कसे लागतात ते. आम्ही मागे इथे खाल्लं होतं, तर बघूया ती आपल्याला टेस्ट पुन्हा भेटेल का आणि कसं लागतं इथे. तर तुम्हाला यायचं असलं तुम्हाला मी ॲड्रेस सांगून देते. तर मी आता मी इथे ट्राय करणार आहे मस्त असं दही वडा पापडी चाट सांगते मी यांना. तर आपण तो ट्राय करूया कसा लागतो आणि दिसतोय पण कसं, हे पण बघायला भेटेल तुम्हाला. तर मी त्यांना ऑर्डर देते. ओके गाईस, तुम्ही बघू शकता आता मी इथे मागवलेला आहे दही वडा पापडी चाट आहे हा. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं त्यांनी एकदम भारी असं त्यांना गार्निशिंग करून दिलं आहे. तर आता मी याला टेस्ट पण करणार आहे. हे बघा भरभरून त्यांनी याच्यावरती मस्त शेव, कोथिंबीर आणि अनारचे दाणे वगैरे टाकून दिलेत. तर आता आपण हे ट्राय करतोय मस्त दही वडा पापडी चाट. बघा तुम्ही किती छान आहे. हा दही वडा आहे तो आपण आता कट करतोय, घेतोय. दही घेतले, मस्त शेव आणि अनार. चलो कसं आहे का, काय बोलू मी, लय भारी आहे खरंच, मस्त आहे. एवढं भारी लागतं ना, म्हणजे मी हा दहीवडा पापडी चाट ना फर्स्ट टाईम ट्राय केलं गाईज आणि मला खूप आवडलं. तुम्हाला जर हा खायचं असेल ना दहीवडा पापडी चाट, तर तुम्हाला यायचं आहे सेक्टर 17 नेहरू ईस्टला अय्यप्पा मंदिरच्या समोरच आणि पुनीत पार्कच्या इथे. तर चला मी यांच्याकडे, तुम्ही पण माझ्यासोबत या खायला. मला बरं कसा टेस्ट करा. हा बिर्याणीच्या घरी जेवण नाही. छान आहे ना यमी यमी ना मंडळी. मला काय वाटलं होतं माहिती आहे का, की हा दहीवडा चाट आहे ना पापडी चाटमध्ये फक्त दहीवडा असणार आहे, त्याच्यामध्ये पापडीसुद्धा आहे म्हणून ह्याला नाव दिलं त्यांनी. बघा तुम्ही पापडी बघू शकता. पापडी म्हणजे शेवपुरीच्या पुऱ्या त्याच्यामध्ये त्या कट करून टाकल्यात आणि त्या खूप छान लागतात त्याच्यासोबत, म्हणून याला हे नाव दिलेलं आहे असं दहीवडा पापडी चाट. एक नंबर. तू मोमोज व्हॅनमध्ये आले मी मोमोज खायला. चला आपण ना ऑर्डर देऊया पहिल्यांदा. मोमोजचा कुठला प्रकार खाऊ आपण. चला काय तुम्हाला मोमोज व्हॅनची दाखवू. मोमोज व्हॅनमध्ये भेटतात इथं आपल्याला. येस, मोमोज व्हॅनमध्ये आपण आम्ही आता खायला. तर मी असलं ना कुठलं मोमोज सांगतो तुला जे आवडेल ते. ओके ठीक आहे. मी आता ऑर्डर देते, तुम्हाला दाखवते की मी काय ऑर्डर केलं ते. इथे फ्राईड ना, एक चिकन पेरी पेरी मोमोज फ्राय करतो. तर काय जिथं ही मोमोजची व्हॅन आहे इथे आणि मी बघ ना किती मोमोज ठेवते माझ्यासाठी थोडेच वाटतं. मी मोमोज लवर आहे म्हणून ना. मेराही बना रहे हो ना. हां पेरी पेरीवाला बोला. तर आता मी ऑर्डर केले पेरी पेरी चिकन पेरी पेरी मोमोज. 10 का तू 10 मी नाही खाणार. काय खाणार नाही बरोबर. मला काय काय खायला लागतं. मला ना गाईज हा ना मला नाव ठेवतो की तू काय ऑर्डर करते, तू बरोबर ऑर्डर करत नाही. पण मी जे ऑर्डर करते ना जेव्हा ते येतं ना समोर, ते आंटी बघते तुला बघू दे ना, जेव्हा येतं ना समोर तेव्हा बोलतो अरे वा यांची जाम भारी ते ऑर्डर केले. आणि मला माहिती आहे माझे मोमोज बनलेच मस्त आणि ते एक नंबर लागणार आहेत. आणि ह्या ना मोमोज व्हॅनमधले मोमोज भारीच लागतात. तुम्हाला याचा ॲड्रेस सांगणार आहे, पण सगळ्यात पहिले आपण मोमोज खाऊन बघूया. आली 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 तुमची लाडकी बिर्याणीची आली. खरं सांगते ना, मोमोज तुम्ही बघा, आता बघा कसे दिसतात. अगोदर तुम्ही बघूनच घ्या. हा आपण इथे ऑर्डर केला आहे फ्रायमध्ये, चिकन फ्राय असा पेरी पेरी मोमोज. वरतून पूर्ण पेरी पेरी टाकलेला आहे, मेयोनीज टाकलेला आहे आणि त्यांचा एक असा सिक्रेट मसाला आहे तो पण टाकलेला आहे. आणि साईडला तुम्ही चटण्या बघू शकता, ही ऑरेंज चटणी, ही रेड चटणी आणि हा मेयोनीज आहे. तर आपण हा मोमोज आता इथं खाणार आहे आणि मी खरं फर्स्ट टाइम इथला मोमोज ट्राय करणार आहे. तुम्हाला सांगते टेस्ट कशी आहे. टेस्ट जर भारी असेल तर तुम्ही इथं नक्की या. ॲड्रेस देते पण पहिला खाऊया. या खरं भारी दिसतं. हा मी हाताने खाणार, मी याच्याने नाही खाणार. कारण मोमोज कधी पण हाताने खायचा. हे बघा ही एक चटणी घेतली आहे मस्त, हिची टेस्ट सांगेन तुम्हाला. मेयोनीजचं सगळ्यांना माहिती आहे. कसं आहे, चांगलं असतं. खा खा जाडे, तर जाडी करणार आता. अरे बोल, अरे बोल, अगं बोल ग, अगं बोल. गाईज मी तुम्हाला सांगते, हा जो मोमोज आहे ना, मी शपथ घेऊन देते विक्रांतची तुम्हाला, एक नंबर आहे. तर बघा नाही नाही नाही, खरोखर खूप टेस्टी आहे आणि खूप खूप भारी आहे. यांचं मॅरिनेशन खूप अलग आहे
आणि वरची कोटिंग एकदम क्रिस्पी आहे. वरचे मसाले पण भारी आहेत आणि पेरी पेरी बोललं ते अजून टेस्ट येते याला, जाम भारी आहे. तर मी आता एक खाते मस्तपैकी आणि तुमच्या विक्रांतला पण देते. बघत बसू नको, माहिती आहे तोंडाला पाणी सुटलंय. सुट्टच तोंडाला पाणी माझ्या. त्याच्या तोंडाला पूर्ण पाणी सुटलं. तर भरोसा मला. बरोबर गरम आहे एकदम. हो हो हो. खा ना, भारी आहे ना. खरं बोल, खरं खरं मस्त. बोलली की नाही. तर गाईस तुम्हाला पण जर मोमोज खायचे असतील तुम्हाला कुठे यायचं आहे सिम्पल एकदम तुम्हाला ॲड्रेस सांगून देतो मी. आपण आलो नेरूळ ईस्टला सेक्टर 19ला. इथे समोरच एक गव्हर्नमेंटचं गार्डन देखील आहे, तिकडे तुम्ही येऊन हे खाऊ शकता. आणि समोरच तुम्हाला अशी टेम्पोमध्ये दिसणार म्हणजे मोमोजची व्हॅन आहे, त्या व्हॅनमध्ये मोमोज भेटतात. नक्की नक्की ट्राय करा. काय झालं बाबू, ये तू खाते. नको तू नाही खायचं. मंडळी आता आपण आलेलो थावरे सेंचुरियन मॉलच्या बाहेर. तिथे तुम्हाला सांगू ना एवढं भारी भारी भेटतात, म्हणजे चिकनचे आयटम भेटतात स्टार्टरचे, ते पण स्वस्त आणि टेस्टी तर एकच नंबर. तर तिथून आता आपण जाणवत घेण्यासाठी ते आहे साई सिद्धी हॉटेलच्या अगदी बाहेरच आहे आणि सेंचुरियन मॉलच्या तर लाईनमध्येच आहे ते. तर आपण तिकडे जाऊया आणि बघूया तिथं काय काय भेटते खायला. आता इथे आपण आलेलो होतो. आता मी अंकलला विचारते इथे काय काय खाण्याचं. तुम्ही बघू शकता सर्व काय. हे काय आहे? ये चिकन बैदा रोटी है. बैदा रोटी चिकन का. हाँ, चिकन मुगलाई पराठा भी बोलते हैं, चिकन मुगलाई पराठा. और ये वाला तवा चिकन एग रोल. तवा चिकन एग रोल. हाँ, और ये ये? चिकन स्टिक है, ये चिकन कटलेस कबाब है. ओके. और सबसे दूसरा टेस्टी क्या है खाने में वो खा सकते हैं आपके यहाँ का. सभी टेस्टी है. और ओके. चिकन भुना पाव भी मिलता है ओके सैंडविच बना के. अच्छा ठीक है. तब कर दो ये वाला तो एक वन सिंगल. चला आता घेतला मी मस्तपैकी एकदम तवा चिकन एग रोल. मस्तपैकी त्याला गरम करतात चांगला आणि तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. एकच नंबर सगळे भेटतात तुम्हाला. स्टार्टर इथं तुम्हाला एकदम टेस्टी तुम्हाला स्टार्टर पाहिजे तर तुम्ही इथं नक्की या. मी इथं ऑर्डर दिला आहे आता, तर बघू कसं लागते ते. आणि बघा विक्रांत तिथं वेट करतोय कारण तो म्हणजे त्याचं पोट पूर्ण भरलं आहे आज. मस्त असं गरम फ्राय होतोय. ये कट करके दोगे ना अभी. ये पीसेस करके दे. प्रोसेस करके इसको खाना है तो यहीं पे बिंदास आना और खा लेना. सो गाइस तुम्ही बघू शकता अशी इथं कट्स केलेत त्यांनी मस्त. आणि प्लेटमध्ये सोबत खारा चटणी यात का बेस्ट राहते ना एकदम टेस्टी है चटनी. सो गाइस मी आता इथे घेऊन आले मस्तपैकी. तुम्ही बघताय चटणी आणि आपलं रोल आपण आता मस्त ट्राय करतोय. करून दिले सोबत हिरवी चटणी दिली. तर आता आपण ह्याला टेस्ट करतोय मस्त. याच्यामध्ये चिकनसुद्धा आहे आणि अंडासुद्धा आहे. तर हे सगळं आपण खाणार आहे आता मस्त असा डुबवायचं चटणीमध्ये. आणि जाम भारी आहे काय सांगू. आतमध्ये चिकन पण मस्त आहे, अंड्याचा फ्लेवर येतो मस्त आणि वरची जे आहे ना स्किन ती पूर्ण क्रिस्पी आहे. मला तर खूप जास्त आवडलं. मी आता खाऊन घेतो. सो गाईस तर आता माझं पोट एवढं भरलं आहे ना काय सांगू. माझं मस्त पोट आता भरलं आहे चांगला आणि माझ्या नवऱ्याचं सुद्धा भरलं आहे पोट आणि माझे बाबू पण खूप खुश आहे. तर गाईस तुम्हाला आजचे म्हणजे जे पण मी तुम्हाला डिश दाखवले, जे तुम्हाला मी स्ट्रीट फूड दाखवलं ते तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला सजेस्ट करा की नेक्स्ट मी कुठे जाऊ ट्राय करण्यासाठी. ठीक आहे. तोपर्यंत ब्लॉग कसा वाटलं एक छान अशी कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.